नमस्कार सगळ्यांना। आज आपण अजून काही आपल्या जवळ जे असणारे ओढणी किंवा उशी घेऊन काही हालचाली आपण आज बघणार आहोत आणि आपल्या घरातल्याच साधनांनी आपण ह्या हालचाली आज करणार आहोत। तर कालचा योगाभ्यास कसा वाटला ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा। आज आपण आपल्या वर्गाला सुरुवात करतोय, तर त्यासाठी आपण काल शिकलेलो आहोत की कसं बसायचं आहे। तर उशी घ्यायची आहे, भिंतीला लावायची आहे आणि त्याच्यावर बसायचं आहे। पूर्ण पाठ ही भिंतीला टेकवायची आहे, हात समोर ठेवायचे आणि पूर्ण पाठ भिंतीला टेकवायची आहे। म्हणजे मग आपल्याला पाठीला त्रास होणार नाही, कमरेला त्रास होणार नाही। हाताची ज्ञानमुद्रा, पाठीचा कणा सरळ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, त्रिवार ओंकार आणि प्रार्थना 21 जूनची आपण म्हणणार आहोत। ॐ संगच्छध्वं संवदध्वं संवो मनांसि जानतां देवाभागं यथा पूर्वे संज्ञानाना उपासते संज्ञानाना उपासते। सावकाश डोळे उघडायचे, हाताची ज्ञानमुद्रा सोडायची आहे आणि आता आपण ओढणीच्या साह्याने काही हालचाली, आपण योगिक हालचाली करणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला ओढणी घ्यायची आहे आणि उभं राहायचं आहे, दंडस्थितीमध्ये यायचं आहे। दोन्ही पायामध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर किंवा आपल्या खांद्या इतकं अंतर घेऊन उभं राहायचं आहे आणि जास्तीत जास्त हात ताठ करून आपल्याला ओढणी पकडायची आहे समोरच्या दिशेने। दोन्ही हातामध्ये जास्तीत जास्त अंतर घेण्याचा प्रयत्न करा। कोपरामध्ये हात वाकवायचे नाही आहेत, जेवढं जमेल तेवढं करायचा प्रयत्न करायचा आहे। हात आपल्याला वरती नेऊन मग मागे न्यायचे आहेत आणि मग सावकाश पुन्हा पुढे आणायचे आहेत। सावकाश आपण ही हालचाल 10 वेळा तरी करणार आहोत। सावकाश हात वरती न्या आणि पाठीमागे न्यायचे आहेत हात। याच्यामध्ये थोडंसं हात आपले मागच्या दिशेने, अंगठा मागच्या दिशेने असा ट्विस्ट होईल आणि खालपर्यंत जाईल। जितकं जाता येईल तेवढंच जायचं आहे। पुन्हा सावकाश वर यायचं आहे आणि समोर आणायचे आहेत। सावकाश करायचे आहे, कोपरं सरळ ठेवायचा प्रयत्न करायचा आहे। ह्या हालचाली रोज केल्या तर तुम्हाला कधीही फ्रोझन शोल्डर वगैरे असं होणार नाही। मानेचे स्नायू, खांद्याचे स्नायू त्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे, खाली आणायचं आहे, पुन्हा वरती न्यायचं आहे आणि मागे न्यायचं आहे। सावकाश संथ श्वसन, ज्या पद्धतीने तुम्हाला जमेल तेवढं करायचा प्रयत्न करा। जितका हात जाऊ शकेल तेवढं जाण्याचा प्रयत्न करा। ही हालचाल आपण ओढणी घेऊन करतोय, तीच तुम्ही काठी वगैरे घेऊन सुद्धा करू शकता। तर ह्या ओढणीच्या साह्याने ही हालचाल करायला सोपी जाते। काठीने पण तुम्ही करू शकता। पूर्ण लक्ष खांद्याचे स्नायू, पाठीचे स्नायू आणि मानेचे स्नायू यावर लक्ष केंद्रित करायचे आहे। कुठेही जर्क द्यायचा नाही आहे, आपल्याला कुठल्याही स्नायू दुखवायचा नाही आहे। जितकं सावकाश तुम्ही कराल तेवढे आतपर्यंत त्याचे परिणाम जातील
कोपरामध्ये हात सरळच आहेत, कुठेही आपण कोपरामध्ये हात वाकवलेले नाही आहेत. पूर्ण लक्ष श्वासावर. संथ श्वसन. आपण श्वासाची जोड इथे कुठेच दिलेली नाही आहे. जशी जमेल तशी करायचा प्रयत्न करा. साधारण आपण 10 वेळेला ही हालचाल करतोय. प्रत्येक हालचाल तुम्हाला झेपेल तेवढी करायची आहे. मध्ये जर तुम्हाला थांबावंसं वाटलं तर थांबायचं आहे आणि पुन्हा रिलॅक्स होऊन हालचाल करायला सुरुवात करायची. असं केलं तरीसुद्धा चालणार आहे. हळूहळू 10 वेळेला, मग 15 वेळेला असं तुम्ही करू शकता. अगदीच तुम्हाला जमत नसेल तर निदान 5 वेळेला तरी करा. पूर्ण लक्ष हाताच्या स्नायूंवर, खांद्यावर आणि मानेच्या स्नायूंवर. कुठे कुठे ताण येतोय त्याकडे लक्ष द्यायचं आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. फक्त आपण हाताची हालचाल आपल्याला दिसेल याच्यामध्ये, बाकी शरीराच्या कुठल्याही भागाची हालचाल याच्यामध्ये होत नाही आहे. योगिक प्रक्रियेमध्ये आपण ह्या हालचाली असतात त्या शांतपणे सावकाश करतो. आणि याला तुम्हाला मंत्राची जोड द्यायची असेल तर तुम्ही मंत्राची जोडसुद्धा देऊ शकता. म्हणजे पूर्ण मंत्र श्रीराम जय राम जय जय राम हा म्हणत म्हणत सुद्धा तुम्ही करू शकता. हालचाल सुरू केल्यानंतर श्रीराम जय जय राम आणि पुन्हा पूर्ववत येण्यासाठी पुन्हा हा मंत्राचा उच्चार. या पद्धतीने मंत्राचा उच्चार करत करत सुद्धा तुम्ही ही हालचाल करू शकता. एक मंत्र पूर्ण होईपर्यंत एका बाजूने हालचाल आपली पूर्ण होते. थांबायचे. आता पुन्हा हात सरळ समोर घ्यायचेत आणि ह्याच्यामध्येच आपण ट्विस्टिंग करणार आहोत. आता ट्विस्टिंग करताना पहिल्यांदा चालू असलेला श्वास सोडा, श्वास घ्या आणि श्वास सोडत सोडत पहिल्यांदा उजवीकडे वळायचे. जास्तीत जास्त आपल्या हाताचं अंतर तसंच ठेवायचे. कोपरामध्ये हात सरळच ठेवायचे. पायापासून कमरेपर्यंतचा भाग सरळ ठेवायचा आहे. सावकाश श्वास घेत घेत सरळ व्हायचं आहे. कुठेही आपल्याला कोपरामध्ये वाकायचं नाही आहे. सावकाश श्वास सोडत सोडत डावीकडे. स्पाईनला जो पीळ बसतोय त्याकडे लक्ष द्यायचं आहे. जास्तीत जास्त डावीकडे वळायचं आहे. मानसुद्धा वळवायची डावीकडे जास्तीत जास्त. फक्त पायापासून कमरेपर्यंतचा भाग सरळ ठेवायचा आहे आणि पोटाला आणि स्पाईनला बसलेला पीळ त्याकडे लक्ष द्यायचं आहे. श्वास घेत घेत सरळ. पुन्हा हालचाल करायची आहे. एक आवर्तन आपलं पूर्ण झालेलं आहे. अशी 3 आवर्तनं आपण करणार आहे. उजवीकडे आणि डावीकडे मिळून एक आवर्तन पूर्ण होतं. हे दुसरं आवर्तन आपलं चालू आहे. श्वास घेत सरळ. पूर्ण लक्ष पाठीच्या स्नायूंकडे, पाठीच्या मणक्यांकडे, पोटाच्या स्नायूंकडे. छानपैकी पीळ द्यायचा आहे. त्यामुळे आपली लवचिकता चांगली वाढणार आहे. पाठीच्या स्नायूंमधली मणक्याचं आरोग्य सुधारणार आहे. आता हे 3रं आवर्तन आपण पूर्ण करतोय. 3रं आवर्तन करायचे. पूर्ण लक्ष श्वासावर. संथ श्वसन. सावकाश सरळ व्हायचे. श्वास घेत घेत सरळ व्हा. सावकाश श्वास सोडत सोडत हात खाली आणायचे.
आता आपल्याला ह्या ओढणीच्या साहाय्यानेच आपल्याला हाताच्या काही हालचाली करायच्या आहेत. जसं आपण गोमुखासनामध्ये हात नेतो, पण मध्ये आपल्याला ओढणी पकडायची आहे आणि एक हात वर दुसरा हात खाली, या पद्धतीने एक हात लपेटून घ्यायचा आहे चांगला व्यवस्थित. समोरून दाखव, एकदा साईडनी दाखव, एकदा इकडे तोंड कर, या बाजूला फेस नाही, हां तिकडच्या बाजूला फेसिंग कर, म्हणजे हात दिसेल इकडचा तुझा. हां बरोबर. आता आपल्याला वर खाली हालचाल करायची आहे. आता वरचा हात सरळ होईपर्यंत ओढणी वर खेचायची आणि हात आपण फिक्स करून घेतलेला आहे. एक हात आहे तो कमरेला लपेटून घेतलेला आहे आणि दुसरा हात वरती वरनं आपण ओढणीला पकडलेला आहे. आता हात सरळ येईपर्यंत ओढणीवर ओढायची आहे. दुसरा हात वरती येईल आपला जास्तीत जास्त. हात सरळ येईपर्यंत वर करायचा प्रयत्न करा. कुठे कुठे ताण बसतोय बघा, बऱ्यापैकी याच्यामध्ये ताण बसतो. पुन्हा हात खाली आणा, असं 5-5 वेळा करायचं आहे एकेका बाजूनी. पुन्हा हात सरळ होईपर्यंत वरती न्यायचा आहे. आपल्याला हात सरळ होईपर्यंत वर नाही नेता आला तर निदान जेवढा नेता येईल तेवढा तरी न्यायचा. पुन्हा हाताने ओढणी खाली खेचायची आहे. सावकाश पुन्हा हात वर न्या. सावकाश खाली खेचा. आपण एक हालचाल 5-5 वेळेला करतो आहोत. पुन्हा सावकाश वर न्या आणि सावकाश खाली आणा. हेच आपल्याला आता दुसऱ्या बाजूने करायचं आहे. इकडे तोंड कर. थोडंसं भिंतीच्या बाजूने सरक, म्हणजे मग हात तुझा व्यवस्थित दिसेल. नाही, नाही तोंड इकडेच ठेव, फक्त भिंतीच्या बाजूने सरक. हात वरचा पूर्ण दिसत नाही त्यामुळे. सावकाश आता हात आपल्याला वरती खेचायचा आहे. ओढणी वरती ओढून घ्यायची आहे. कुठे कुठे ताण येतोय बघा. पाठीचे स्नायू, मानेचे स्नायू, खांद्याचे स्नायू यावर लक्ष केंद्रित करा. यामुळे मस्त तुम्हाला सगळं मोकळं झालेलं जाणवेल. सावकाश हात वरती खेचायचा आहे. खालचा हात वरती जाईल. आता खालून हात खाली ओढणीने खेचायचा आहे. वरचा हात खाली येईल. या पद्धतीने हालचाल चालू ठेवायची आहे. पुन्हा करायची आहे. एकेका बाजूने आपण 5-5 वेळेला केलेले, तुम्ही घरी 10 वेळेला 15 वेळेला असं करू शकता. सावकाश पुन्हा खाली आणा. पुन्हा वर न्या. लास्ट टाइम. सावकाश वरती न्यायचं आहे आणि खाली आणायचं आहे. छान. तर सावकाश दोन्ही हात मोकळे करून घ्यायचे आणि आपल्याला आता पाठीवर झोपायचे. पाठीवर झोपून आपण ओढणीच्या साहाय्याने काही हालचाली करणार आहोत. मॅट थोडीशी इकडे सरकवून घेतली तरी चालेल, कारण तिकडे तुझे पाय लागतील. घे अजून. हां बस 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 बस. आता आपल्याला ओढणीच्या साहाय्यानेच करायचं आहे. तर ओढणी, एका पायाला ओढणी आपल्याला गुंडाळून घ्यायची. गुंडाळून घेत असताना अंगठ्याच्या बाजूनी आपल्याला वेढा देऊन करंगळीच्या बाजूने ते वेढा आणायचा आहे. बरोबर. आणि मग खाली आपल्याला झोपायचे, पाठीवर झोपायचे सरळ. पाठीचा पाठ पूर्ण जमिनीला टेकलेली आहे. दोन्ही पाय जवळ आहेत. मान वरती छताच्या दिशेने आपली नजर आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला एकेका पायाने आपण करणार आहोत, तसंच दुसऱ्या पायाने पण करणार आहोत. तर आपल्याला जे कमरेचे जे स्नायू आहेत ते सुद्धा
कुठे कुठे ताणले जातात त्याकडे पण लक्ष द्यायचं आहे. गुडघे दुखीला याचा उपयोग होणार आहे. त्यानंतर हिप ओपनिंगला सुद्धा उपयोग होणार आहे. ज्यांना कंबर दुखत असेल त्यांनी कमरेखाली उशी घेऊन किंवा लोड घेऊन केलं तरी चालणार आहे. तर सावकाश आपल्याला आता पाय जो आहे तो, ज्या पायाला तुम्ही ओढणी बांधलेली आहे त्या पायाचं पाऊल पहिलं स्वतःकडे खेचून घ्या आणि ओढणीचा जो भाग आहे करंगळीच्या बाजूनी खेचायचा आहे. आणि सावकाश आपल्याला पाय जो आहे तो 90 अंशामध्ये पहिल्यांदा चालू असलेला श्वास सोडा आणि श्वास घेत घेत सावकाश पाय वरती आणा. गुडघ्यामध्ये पाय सरळ आहे, स्वतःकडे पाऊल खेचलेलं आहे आणि अंगकरंगळीची बाजू स्वतःकडे खेचून घेतलेली आहे. बरोबर गुडघ्याच्या मागचा जो आडवा स्नायू आहे तिथे तुम्हाला ताण जाणवेल आणि आपल्या मांड्यांची मागची बाजू तिथे तुम्हाला ताण जाणवेल. तर ह्या मागच्या मसलवर इथे काम होणारे म्हणजे पायाचे जे मागचे स्नायू आहेत ते सगळे ताणलेले तुम्हाला जाणवतील कमरेपासूनचे. या स्थितीमध्ये थांबायचं आहे, पाऊल स्वतःकडे खेचलेलंच ठेवायचं आहे आणि करंगळीची बाजू आधी पाऊल स्वतःकडे खेचून घ्या आणि मग करंगळीची बाजू स्वतःकडे ओढा. माझ्या सूचनांचं तंतोतंत पालन करा तर तुम्हाला बरोबर तो परिणाम जाणवेल आणि तुमचे पायाचे स्नायू सगळे मोकळे होतील आणि हिप जॉईंट आहे ते पण ओपन व्हायला मदत होईल. पूर्ण लक्ष श्वासावर आणि पायाच्या मागच्या स्नायूंवर लक्ष केंद्रित करायचे. आपण एक पाद उत्तान पादासन असं सुद्धा याला म्हणू शकतो. संथ श्वसन आणि पूर्ण लक्ष पायाच्या मागच्या स्नायूंकडे, त्या स्नायूंवर लक्ष केंद्रित करायचे. कुठे कुठे ताण येतोय ते बघायचे. बाकी सगळं शरीर शिथिल सोडायचं आहे. पण ह्या जो पाय वर केला आहे त्या पायामध्ये थोडा ताण राहील आणि तो आवश्यक आहे. आणि ते स्नायू ताणले गेलेले असल्यामुळे मागचे तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास कमी होईल आणि हळूहळू तो गुडघा मोकळा व्हायला, त्यातला जडपणा कमी व्हायला सुद्धा मदत होईल. आता आपल्याला ह्याच हळूहळू तो पाय आपल्याला खाली आणायचा आहे. आता सावकाश श्वास सोडत सोडत पाय खाली आणा. पहिल्यांदा श्वास घ्या, चालू असलेला श्वास सोडा, श्वास घ्या आणि मग सावकाश श्वास सोडत सोडत पाय खाली आणा. आता आपल्याला याच्यामध्येच अजून एक एक्सरसाइज करायची आहे. आपल्याला पाय पुन्हा वरती न्यायचा आहे. श्वास सोडा, श्वास घेत घेत सावकाश पाय थोडा वर उचला. जितका अजून वर उचलता येईल तेवढा उचलायचा आहे. तुम्हाला झेपेल तेवढंच करा आणि सावकाश पाय आपल्याला जो पाय वर उचलला आहे त्याच बाजूला पाय, तिथे आधी ओढणीला पीळ घालून घ्या. थोडा ओढणीला पीळ घालून घ्या आणि सावकाश पाय आपल्याला त्याच बाजूला जमिनीवर आणायचा प्रयत्न करा काटकोनामध्ये, म्हणजे दोन्ही पायामध्ये काटकोन होईल. जितकं जमेल त्या पद्धतीने करायचं आहे. मांड्यांचे आतले स्नायू, आता पाऊल स्वतःकडे खेचून घ्यायचं आहे, करंगळीची बाजू स्वतःकडे ओढायची आहे, गुडघ्यामध्ये पाय सरळ, जितकं तुम्हाला ज्या अँगलमध्ये कम्फर्टेबल वाटेल तो अँगल घ्यायचा आहे. पण याच्यामध्ये तुम्हाला पायाचे जे आतले स्नायू आहेत त्यावर ताण आला पाहिजे. पूर्ण लक्ष श्वासावर. संथ श्वसन, पाऊल स्वतःकडे खेचलेलं आहे. या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबायचं आहे. मांड्याच्या थोडंसं पाऊल वरती उचलून ठेवलं तरी चालेल. नाही, वरती जमिनीपासून थोडं वर उचललं तरी चालेल. म्हणजे मग तो ताण बरोबर ज्या अँगलला तुम्हाला तो ताण येतोय पायाच्या आतल्या बाजूला त्या अँगलला ठेवला तरी चालेल पाय. सावकाश पाय पुन्हा सरळ करायचा आहे. सावकाश पाय सरळ करा आणि सावकाश पाय खाली आणा.
आता आपल्याला हाच पाय विरुद्ध बाजूला न्यायचा आहे आणि आपले जे बाहेरचे स्नायू आहेत पायाचे, त्या स्नायूंवर आता आपल्याला ताण येईल, त्याकडे लक्ष द्यायचं आहे. सावकाश पाय आपल्याला पुन्हा वर आणायचा आहे. तुम्ही 45 डिग्री पाय वर आणला तरी चालेल आणि सावकाश पाय आपल्याला विरुद्ध बाजूला न्यायचं आहे. नटराजासनासारखं नटराजासनामध्ये न्यायचं आहे. पाऊल स्वतःकडे खेचलेलंच ठेवायचं आहे. करंगळीची बाजू स्वतःकडे ओढलेलीच ठेवायची आहे. कमरेला त्रास होत असेल तर कमरेखाली उशी किंवा लोड घेतला तरी चालेल. ज्या स्थितीमध्ये तुम्हाला जिथपर्यंत पाय नेता येईल तेवढा नेण्याचा प्रयत्न करा. पूर्ण लक्ष श्वासावर. एका बाजूला तुम्हाला ताण जाणवेल, बाहेरच्या दिशेने ताण जाणवेल, त्याकडे लक्ष द्या. सावकाश पाय सरळ करा आणि सावकाश पाय खाली आणा. हेच सगळं आपल्याला दुसऱ्या पायाने पण करायचं आहे. तर आता दुसऱ्या पायाला ओढणी बांधून घ्या. कमरेखाली उशी घेऊन केलं तरी चालेल. कमरेखाली उशी घ्या. त्या उशीवर बसताना कमरेचा भाग आधी उशीवर ठेवा. कंबर थोडीशी पुढे ढकलून मग खाली पाठीवर झोपा. मग अशी सांगितल्या पद्धतीनेच अंगठ्याच्या बाजूला वेढा देऊन करंगळीच्या बाजूने तो वेढा बाहेर काढायचा आहे, म्हणजे मग करंगळीची बाजू ओढली जाईल. आता आपल्याला सावकाश कमरेच्या तिथे आपल्याला उशी पूर्ण ॲडजस्ट करून घ्यायची आहे, म्हणजे कमरेवर ताण येणार नाही. सावकाश आपल्याला पहिल्यांदा चालू असलेला श्वास सोडायचा आहे. पाऊल स्वतःकडे खेचून घ्यायचं आहे आणि सावकाश श्वास घेत घेत पाय वरती न्यायचा आहे. करंगळीची बाजू स्वतःकडे खेचून घ्यायची आहे. पायाच्या मागच्या स्नायूंवर लक्ष केंद्रित करायचं आहे. संथ श्वसन. जिथे जिथे ताण आला आहे तिथे तिथे मनाने जाऊन ताण कमी करा. पूर्ण लक्ष श्वासावर. पाऊल स्वतःकडे खेचून घेतलेलं, करंगळीची बाजू स्वतःकडे खेचून घेतलेली. पूर्ण लक्ष कमरेपासून टाचेपर्यंत पायाच्या स्नायूंकडे, मागच्या बाजूच्या गुडघ्याला सुद्धा याचा चांगला उपयोग होणार आहे. संथ श्वसन. सावकाश आपल्याला पाय खाली आणायचा आहे. सावकाश पाय खाली आणा. पूर्ण श्वास सोडत सोडत पाय खाली. आता आपल्याला चालू असलेला श्वास सोडा. श्वास घेत घेत सावकाश पाय वर आणायचा आहे. जितका वरती आणता येईल तेवढा आणा आणि मग आपल्याला पाय काटकोनामध्ये नेता आला तर न्या, नाहीतर मग थोडंसं 45 डिग्रीला येऊन मग तुम्ही खाली आणा. ओढणी गुंडाळून घ्या. कोपरामध्ये पाय सरळ ठेवूनच आपल्याला पाय ज्या बाजूला जो पाय वरती आणलेला आहे त्याच बाजूला आपल्याला जमिनीवर पाय न्यायचा आहे. आपल्याला आतल्या स्नायूंना जिथे ताण जाणवेल तिथे तुम्ही थांबलात तरी चालणार आहे. त्या स्नायूंसाठीच आपण हे आसन करतोय. कमरेला जोडलेले, कमरेच्या जॉईंट्सला आणि गुडघ्याच्या जॉईंट्सला जोडलेले जे स्नायू आहेत आतल्या बाजूचे, पायाच्या मांड्यांच्या तिथले आतले स्नायू, त्यावर ह्याचा ताण येईल आणि त्याचं आरोग्य सुधारायला सुद्धा ह्याच्यात मदत होणार आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. पाऊल स्वतःकडे खेचलेलं आहे. करंगळीची बाजू स्वतःकडे खेचलेली आहे. सावकाश स्थिती सोडायची आहे. हे तुम्ही ह्याचे रिपिटेशन्स 3 वेळा किंवा 5 वेळा असे करू शकता. जितक्या वेळ तुम्हाला व्यवस्थित थांबता येईल तितक्या वेळ थांबायचं आहे आणि सावकाश स्थिती सोडायची आहे. आपल्याला झेपेल ह्या पद्धतीनेच करायचं आहे.
कुठल्याही स्नायूला जर्ब द्यायचा नाही आहे. आता हाच पाय आपण विरुद्ध बाजूला नटराजासनासारखा आणणार आहोत, जेणेकरून पायाच्या बाहेरच्या स्नायूंना ताण बसेल. सावकाश श्वास सोडा. श्वास घेत घेत पाय 45 अंशामध्ये नेला तरी चालेल आणि सावकाश पाय आपल्याला विरुद्ध बाजूला जमिनीवर टेकवायचा किंवा जिथपर्यंत जाईल तेवढा ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. पाऊल स्वतःकडे खेचलेलं, करंगळीची बाजू स्वतःकडे खेचलेली, पायाच्या बाहेरच्या बाजूला ताण येईल, जमिनीकडे जास्तीत जास्त पाय नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. सावकाश पाय सरळ करा आणि सावकाश पाय आपल्याला खाली आणायचा आहे. सावकाश स्थिती सोडायची. थोडं आपण रिलॅक्स करून घेऊया शरीर. शवासन करूया. दोन्ही पायामध्ये अंतर घ्या. हाताचे तळवे वरच्या दिशेने. कमरेवर ताण आले असतील तर ते काढून टाका. पायावरचे ताण काढून टाका. पूर्ण लक्ष श्वासावर. हळूहळू शरीरावरचे आणि मनावरचे ताण कमी होत आहेत. वेगवेगळ्या योगिक प्रक्रियांमध्ये वेगवेगळ्या स्नायूंवर ताण आले असतील ते ताण काढून टाकायचे आहेत. संपूर्ण शरीराचा भार जमिनीवर टाकायचा आहे. सगळं शरीर ढिलं सोडायचं आहे. संथ श्वसन. शवासनामध्ये आपल्याला कमीत कमी वेळात जास्तीत जास्त विश्रांती मिळते. झोप लागू देऊ नका. सावकाश श्वासावरून सगळं लक्ष आपल्या शरीराकडे आणा. सगळं शरीर जागृत करून घ्या. सावकाश मान सरळ करा. दोन्ही हात शरीराजवळ, दोन्ही पाय जवळ आणायचे आहेत. आता आपल्याला भिंतीला टेकून काही हालचाली करायच्या आहेत. तर त्यासाठी आपल्याला सावकाश आधी कुशीवर वळून उठून बसायचं आहे. आता मॅट भिंतीला लावून घे आणि उशी ठेव भिंतीजवळ, म्हणजे मग कमरेवर ताण येणार नाही. उशी भिंतीजवळ ठेवायची. हां, आडवी ठेव. भिंतीला टेकून ठेव. हां, आता एका कुशीवर आपल्याला आधी झोपायचं आहे. पूर्ण कंबर आपल्याला भिंतीला लावायची आहे आणि कुशीवर झोपायचं आहे. हां, पूर्ण त्या कमरेचा भाग ह्याच्यावर येऊ देत. कुशीवर झोप. इकडे तोंड करून झोप. कमरेचा भाग त्याला जोड. कमरेचा भाग भिंतीला टेकवून ठेव आणि पाय फोल्ड करून घे आणि मान इकडे कर. मान स्क्रीनच्या दिशेने कर. कुशीवर झोपायचं आहे. या बाजूनी कुशीवर झोप. नाही, या बाजूनी झोप. इकडे तोंड कर. अगं अशी आडवी झोप. हां, पाय आता पूर्ण कमरेचा भाग हा भिंतीला टेकलेला आहे आणि पूर्ण आपण पाय पोटाजवळ घेऊन एका कुशीवर झोपायचे आणि आता पाठीवर यायचे. पाठीवर झोपायचे आणि सावकाश पाय सरळ करायचे. म्हणजे मग पूर्ण कंबर जी आहे ती भिंतीला टेकली जाईल. कमरेखाली आपण उशी घेतलेली आहे, म्हणजे मग कमरेवर ताण येणार नाही आणि पूर्ण कमरेपासूनचा टाचेपर्यंतचा भाग एका रेषेमध्ये पूर्ण भिंतीला टेकलेला ठेवायचा आहे.
जर तुम्हाला भिंती गॅप ठेवायची नाही आहे तर कमरेचा भाग जर भिंतीला टेकलेला नसेल तर कमरेच्या भिंतीच्या दिशेने कंबर सरकवून घ्या आणि व्यवस्थित पूर्ण कमरेचा भाग भिंतीला टेकलेला असू दे. हाताची वरती तुम्ही घडी घातलीत तरी चालेल डोक्याच्या दिशेने, त्याच्यावर डोकं ठेवू नका. जर तुम्हाला त्रास होत नसेल तर हात वरती या पद्धतीने घडी घालून ठेवा. त्रास होत असेल तर मग हवे तसे हात ठेवले तरी चालतील. आता ह्याच्यामध्ये आपल्याला गुडघ्यासाठी ह्याचा खूप चांगला उपयोग होतो. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांना इमिजिएट इफेक्ट त्याचा लगेचच जाणवेल. तर याच्यामध्ये आपल्याला हालचाली अशा करायच्या आहेत की पाऊल जे आहे ते भिंतीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. स्ट्रेच करायचे पावलं सगळी जे आपण बसून करतो तसंच. पुन्हा स्वतःकडे खेचून घ्यायची आहे. जास्तीत जास्त खेचून घ्या. खेचा. मागचे स्नायू सगळे ताणले जाऊ देत. आता पुन्हा भिंतीला ते पावलं टेकवायचा प्रयत्न करा. ताणा चांगली पावलं. पुढचे जे स्नायू आहेत पायाचे ते सगळे ताणले गेले पाहिजेत. आता स्वतःकडे पावलं खेचल्यानंतर मागचे स्नायू ताणले गेले पाहिजेत. ही हालचाल चालू ठेवायची आहे. ही हालचाल रोज 15 ते 20 वेळा करायची आहे. व्हेरिगोज वेनसाठी सुद्धा याचा चांगला उपयोग होणार आहे आणि गुडघेदुखीसाठी याचा अतिशय चांगला उपयोग होतो. ज्यांना कंबरदुखीचा त्रास आहे त्यांनी कमरेखाली उशी घेऊन हे करायचं आहे. म्हणजे मग कमरेला तुम्हाला अतिशय कम्फर्टेबल वाटेल. सुखकारक अशी स्थिती घेऊन हे करायचं आहे. पण पूर्ण पाय तुमचे भिंतीचा सपोर्ट घेतल्यामुळे सरळ राहतील आणि ह्यामध्ये ही पावलाची हालचाल करायची आहे. खूप रिलॅक्स आपल्याला वाटतं पायांना आणि पायावरचे सगळे ताण निघून जातात. दिवसभर आपण पायावर उभे असतो आणि त्यामुळे निदान 20 ते 25 वेळा जर ही हालचाल तुम्ही असं भिंतीला पाय लावून केली तर सगळे पायावरचे ताण निघून जातील. पुढे होणारी गुडघेदुखी किंवा व्हेरिगोज वेन्सचा त्रास कमी होईल किंवा पुढे जाऊन तुम्हाला तो त्रास होणार नाही. जे लोक दिवसभर उभं राहून काम करतात त्या लोकांसाठी याचा खूप चांगला उपयोग होतो. त्यामुळे थोडा वेळ काढून ही हालचाल करायची आहे. हालचाल चालू ठेवायची आहे. जास्तीत जास्त पावलं ताणून घ्यायची आहेत आणि स्वतःकडे खेचून घ्यायची आहे. अतिशय आराम मिळतो तुमच्या पायांना. आपण आपल्या पायांची काळजी घ्यायची आहे आणि हृदयाकडे अशुद्ध रक्त वाहून यायला सुद्धा खूप चांगला याचा उपयोग होतो. पूर्ण लक्ष पावलांकडे, पायाच्या स्नायूंकडे. पावलं जास्तीत जास्त ताणल्यानंतर कुठे ताण बसतोय आणि पावलं स्वतःकडे जास्तीत जास्त खेचून घेतल्यानंतर कुठे ताण बसतोय त्याकडे लक्ष द्यायचे. संथ श्वसन. पूर्ण लक्ष श्वासावर. अतिशय आराम देणारी अशी ही हालचाल आहे. आता सावकाश हालचाल थांबवायची आहे आणि सावकाश आपल्याला पाय खाली आणायचे. दोन्ही पाय जे आहेत ते पोटावर घ्यायचे आणि आपले पाय जे आहेत ते भिंतीला टेकलेलेच ठेवायचे. ते आपल्याला भिंतीपासनं विलग करायचे नाही आहेत. भिंतीला टेकलेलेच ठेवायचे आणि जेवढे तुम्हाला हळूहळू पावलं खाली घेता येतील तेवढी घ्यायची आहेत. जेवढी झेपतील तेवढीच करा. म्हणजे मग पोटावर तुमच्या दाब निर्माण होईल. आपण पवनमुक्तासनासारखीच ही थोडीशी स्थिती आहे. या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबायचे आणि त्यानंतर सावकाश पुन्हा पाय वरती सरळ करायचे. मगाशी आपण सरळ केले होते तसेच.
आता ह्याच्यामध्ये आपण काही हालचाली करणार आहोत जेणेकरून तुमचे कमरेचा जो सांधा आहे त्या सांध्यासाठी या हालचालींचा आपल्याला चांगला उपयोग होणार आहे आणि गुडघ्याच्या सांध्यासाठी सुद्धा याचा चांगला उपयोग होणार आहे. ह्याच्यासाठी पावलं स्वतःकडे खेचलेली ठेवायची आहेत आणि आपल्याला सावकाश उजवा पाय जो आहे तो भिंतीला टेकवतच भिंतीपासून विलग करायचा नाही. भिंतीला टेकवतच जेवढा उजवीकडे नेता येईल तेवढा न्यायचा आहे. आपल्याला झेपेल तेवढाच न्यायचा आहे. कुठेही आपल्याला जर्क द्यायचा नाही आहे. दोन्ही पायांची पावलं स्वतःकडे खेचलेली ठेवूनच करायचं आहे. तरच तो बरोबर ताण आपल्याला मागच्या बाजूला आणि स्नायूंना आतल्या बाजूला तुम्हाला जाणवेल. तर जेवढं झेपेल तेवढंच करायचं आहे, जास्त करायचं नाही. सावकाश पुन्हा पाय जागेवर आणायचा आहे. अतिशय सावकाश हालचाल करायची आहे आणि भिंतीपासनं पाय विलग न करता भिंतीला टेकवतच आपल्याला आणायचं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा हालचाल करायची. एकेका बाजूने आपण 3-3 वेळा हालचाल करणार आहोत. त्याच बाजूने पुन्हा हालचाल करायची आहे आणि कुठे कुठे ताण येतो आहे त्याकडे लक्ष द्यायचं आहे. कमरेचा सांधा मोकळा होण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होणार आहे. पूर्ण लक्ष श्वासावर, सायटिकाला सुद्धा याचा उपयोग होतो. व्हेरिकोज वेनला सुद्धा याचा उपयोग होतो. पचनसंस्थेला सुद्धा याचा चांगला उपयोग होतो. हृदयाला रक्तपुरवठा, शुद्ध रक्त हृदयाकडे वाहून न्यायला सुद्धा याचा चांगला उपयोग होतो. सावकाश तिसऱ्यांदा हालचाल करायची. ही हालचाल तुम्ही हळूहळू वाढवत नेऊन 5 वेळा 10 वेळा अशी करू शकता. दोन्ही पायांची पावलं स्वतःकडे खेचलेली ठेवा. पावलं स्वतःकडे खेचलेली. वरच्या पायाचं पाऊल पण स्वतःकडे खेचलेलं ठेवायचं आहे. तरच चांगला उपयोग होणार आहे ह्याचा. पुन्हा सावकाश पाय जागेवर आणायचं आहे. पावलं खेचलेली ठेवूनच ही हालचाल केली तर तुम्हाला तो ताण बरोबर जाणवतो. कुठेही भिंतीचा आधार घेऊन करतोय. भिंतीचा आधार घेतलेला आहे आपण, कमरेला उशीचा आधार घेतलेला आहे. आता दुसऱ्या पायाने करायचं आहे. गुडघ्याचा सांधा, कमरेचा सांधा, त्यानंतर घोटा, ह्या तिन्हीला त्याचा उपयोग होणार आहे. पायांची बोटं स्वतःकडे खेचलेली आहेत आणि घोटा स्वतःकडे खेचलेला आहे. पूर्ण लक्ष श्वासावर आणि कुठे कुठे ताण येतोय त्याकडे पुन्हा एकदा करायची आहे. आपण 3-3 वेळाच, आपल्याला वेळेची मर्यादा आहे आणि हे ऑनलाईन असल्यामुळे आपल्याला अजूनही बऱ्याच मर्यादा आहेत. त्यामुळे आपल्या प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी असतात. कोणाला बीपीचा वगैरे त्रास असेल, उच्च रक्तदाब वगैरे असेल तर त्यांनी काळजी घ्या. तर ते आपल्या व्याधींना ज्या हालचाली चालत नाहीत त्या तुम्ही अजिबात करू नका. डॉक्टरांना विचारून करा. ज्यांना काही मणक्यामध्ये प्रॉब्लेम असतील, लंबरला प्रॉब्लेम असेल तर त्यांनी डॉक्टरांना विचारल्याशिवाय करू नका. कारण प्रत्येकाचे प्रॉब्लेम वेगवेगळे असतात. आता दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. पावलं स्वतःकडे खेचून घ्यायची. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं. भिंतीला टेकवतच करायचं आणि सावकाश पुन्हा पाय जवळ आणायचे. जेवढं झेपेल तेवढंच करायचं आहे. जेवढं सहन होईल तेवढंच करायचं आहे. प्रत्यक्ष वर्ग घेताना आणि ऑनलाईन सामूहिकरित्या वर्ग घेताना खूप मर्यादा येतात. तर त्यामुळे प्रत्येकाने आपल्या शरीराच्या मर्यादा, आपल्याला असलेल्या व्याधी, त्यांना जे काही चालत नाही त्या व्याधींना ते करू नका. सावकाश पुन्हा पाय जवळ आणायचे. हे पण हालचाल आपण 3 वेळा करतोय. सावकाश दोन्ही पायामध्ये अंतर घेतलेलं आहे आणि सावकाश पुन्हा पाय जवळ आणायचे.
आपण वेगवेगळ्या साधनांच्या मदतीने हे करतोय. आता सावकाश पाय खाली आणायचे पोटावर आणि मग हात खाली आणा. कुशीवर वळायचंय. पाय पोटाजवळच राहतील. एका बाजूला कुशीवर वळा आणि सावकाश उठून बसा. आता आपल्याला ज्यांना आवश्यक असेल त्यांनी कमरेखाली उशी घ्या आणि पाठीवर झोपायचे. आणि दुसरी एक छोटी उशी घ्यायची आहे. तर ती उशी आपण पायामध्ये पकडून काही हालचाली करणार आहोत. ज्यांना कमरेला त्रास असेल त्यांनी उशीवर बसायचे. कंबर पुढे ढकलायची. कमरेचा भाग, पेल्विसचा भाग पुढे ढकला आणि मग खाली सावकाश पाठीवर झोपायचे. आता आपल्याला दोन्ही पावलांच्या मध्ये ती छोटी उशी ठेवायची आहे. गुडघ्याच्या तिथे ठेवायची आहे. म्हणजे मग गुडघ्याने उशी दाबायची. आपल्याला गुडघ्याने उशी चांगली दाबून ठेवायची आहे. ती उशी पडली नाही पाहिजे. तर गुडघ्याने ती व्यवस्थित उशी जास्तीत जास्त दाबायचा प्रयत्न करा. ती उशी तुम्हाला बाहेर दाबायचा प्रयत्न करेल. गुडघ्याने तुम्ही उशी दाबायची. विरुद्ध ताण तिथे तुम्हाला जाणवेल. ती दाबून ठेवा उशी गुडघ्यामध्ये. गुडघेदुखीलासुद्धा याचा खूप चांगला उपयोग होणार आहे. पावलं स्वतःकडे खेचून घेतलेली आहेत. पावलं स्वतःकडे खेचून घ्या. श्वास सोडा आणि सावकाश श्वास घेत घेत गुडघ्यामध्ये उशी पकडून दोन्ही पाय 90 अंशामध्ये आणायचा प्रयत्न करा. सावकाश आणायचे. गुडघे सरळ आणि गुडघ्यामध्ये जास्तीत जास्त उशीवर दाब द्यायचा प्रयत्न करायचा आहे. सावकाश श्वास सोडत सोडत पाय खाली आणायचे. ही पण हालचाल आपण 3 वेळा करणार आहे. याच्यात सुद्धा ज्यांना ज्या हालचाली करायला सांगितलेल्या नाही त्यांनी आपल्या मर्यादा लक्षात घेऊन करा. श्वासाबरोबर करायची आहे. पाय वर येताना श्वास घ्यायचा आहे आणि पाय खाली नेताना दीर्घ श्वास सोडायचा आहे. पूर्ण श्वास सोडत सोडत खाली जायचं आहे. जितकं सावकाश कराल तेवढं चांगलं आहे. ओटीपोटाच्या तिथे ताण जाणवेल, त्याकडे लक्ष द्यायचं आहे. पुन्हा एकदा करायची आहे. युट्रससाठी सुद्धा याचा चांगला उपयोग होणार आहे. पचनसंस्थेला याचा चांगला उपयोग होणार आहे. गुडघेदुखीला याचा चांगला उपयोग होणार आहे. पावलं स्वतःकडे खेचलेली ठेवा, तरच तो बरोबर मागच्या दिशेने ताण जाणवेल. सावकाश खाली आणायचे. आता उशी काढून टाका. ही सुद्धा तुम्ही घरी जेवढ्या वेळ करता येतील तेवढ्या वेळेला करा. 5 वेळेला, 10 वेळेला. आता दोन्ही पावलं गुडघ्यात दुमडून जवळ आणायची आहेत. हात जे आहेत ते वरती डोक्याच्या दिशेने नेऊन त्याची घडी घालायची आहे. दोन्ही पावलांमध्ये अंतर घ्या आणि आता उजव्या पायाचा गुडघा डाव्या पायाच्या अंगठ्यावर ठेवायचा आहे आणि डाव्या पायाचा गुडघा जो आहे तो डावीकडे जमिनीवर ठेवायचा आहे. उजव्या पायाचा अंगठा उजव्या पायाचा गुडघा डाव्या पायाच्या अंगठ्यावर आणि डाव्या पायाचा गुडघा डावीकडे, मान उजवीकडे. एक वेगळा छान ताण तुम्हाला जाणवेल कमरेजवळ. कमरेवरचे सगळे ताण काढून टाकायचे. कमरेवरचे ताण काढून टाका. पूर्ण लक्ष कमरेचे स्नायू, मांड्यांचे स्नायू. पाठीला पण एक छान प्रकारचा पीळ बसलेला आहे मणक्यांना, त्याकडे लक्ष द्या. अतिशय छान वाटतं या आसनामध्ये आणि सगळे ताण आपले निघून जातात. कमरेवरचे ताण पण सगळे निघून जातात. सावकाश मान सरळ करायची. सावकाश
पाय पण पुन्हा गुडघ्यामध्ये उभे केलेल्या स्थितीमध्ये आहेत. दोन्ही पायामध्ये अंतर तसंच आहे. आता विरुद्ध बाजूनी करायचं आहे. डाव्या पायाचा गुडघा उजव्या पायाच्या अंगठ्यावर ठेवायचा आहे आणि उजव्या पायाचा गुडघा उजवीकडे जमिनीवर ठेवायचा आहे. मान डावीकडे वळवायची आहे. खांदे जमिनीवर दाबायचे. दोन्ही खांदे जमिनीवर दाबून ठेवा. उजव्या हाताने डाव्या हाताचं कोपर आणि डाव्या हाताने उजव्या हाताचं कोपर धरलेलं आहे. आपली डोकं जे आहे ते जमिनीवर आहे. ते कुठेही आपल्याला हाताची जी घडी घातली आहे त्याला स्वस्तिक बंध म्हणतात, त्याच्यावर ठेवायचं नाही आहे. पूर्ण लक्ष कुठे कुठे ताण येतो आहे त्याकडे लक्ष द्या. संथ श्वसन. सावकाश मान सरळ करा. सावकाश दोन्ही पाय गुडघ्यामध्ये सरळ आणि सावकाश पाय सरळ करायचे. हात खाली आणायचे. 1 मिनिट आपण शवासन करणार आहोत. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे. मान एका बाजूला कललेली किंवा सरळ. हाताचे तळवे वरच्या दिशेने, टाचा आतल्या दिशेने. संपूर्ण शरीराचा भार जमिनीवर. सगळे स्नायू ढिले सोडलेले. कमरेवरचे ताण, पायावरचे ताण, पोटावरचे ताण, ओटीपोटावरचे ताण, पाठीवरचे ताण, सगळे ताण काढून टाकायचे आहेत. संथ श्वसन. या शवासनामध्येच आपल्याला दोन्ही खांदे आहेत ते जमिनीवर दाबा. अतिशय छान वाटतं दोन्ही खांदे जमिनीवर दाबले की. कुठे कुठे रिलॅक्स वाटतं आहे त्याकडे लक्ष द्या. जिथे ताण वाटत असेल तिथे मनाने जाऊन ताण कमी करा. सगळे स्नायू जास्तीत जास्त ढिले टाकायचा प्रयत्न करा. श्वासावरून सगळं लक्ष आपल्या शरीराकडे आणायचं आहे. सगळं शरीर जागृत करून घ्यायचं आहे. सावकाश मान सरळ करायची आहे. सावकाश दोन्ही पाय जवळ, दोन्ही हात शरीराजवळ. कुशीवर वळून उठून बसायचं आहे. आपल्याला जसं प्राणायामाला बसायला सांगितलं होतं, आपण काही ब्रीदिंग एक्सरसाइज करतो आहोत. त्याच्यामध्ये आपण उदरश्वसन पाहिलं होतं. तर भिंतीला टेकवून उशीवर कमरेचा भाग ठेवायचा आहे. हात समोर ठेवायचे. कंबर पूर्ण भिंतीला टेकवायची. पूर्ण कमरेपासून डोक्यापर्यंतचा भाग भिंतीला टेकलेला. अतिशय रिलॅक्स अशी ही पोझिशन आहे. पूर्ण ह्याच्यामध्ये पाठीचा कणा सरळ राहतो. कमरेवर कुठलाही ताण येत नाही. आपले स्पाईन, जो मेरुदंड आहे, स्पायनल कॉर्ड आहे, ती वरती थोडीशी उचललेली राहते. त्यामुळे कंबरदुखीचा सुद्धा त्रास ह्याच्यामध्ये होणार नाही. जास्त वेळ तुम्ही याच्यामध्ये बसू शकाल. पाठीचा कणा सरळ, मान सरळ. आपण काल उदरश्वसन बघितलं होतं. आज आपण थोरॅसिक ब्रीदिंग बघणार आहोत. याच्यामध्ये छातीचा पिंजरा जो आहे तो श्वास घेतल्यानंतर ओपन होणार आहे आणि पुन्हा तो बंद होणार आहे श्वास सोडताना. ह्याच्यामध्ये श्वासपटल तसंच राहणार आहे. श्वासपटल खाली ढकललं जाणार नाही आहे. पोटाचा भाग पुढे येणार नाही आहे. तर आपला उजवा हात जो आहे तो छातीवर ठेवायचा आहे. पोट याच्यामध्ये पुढे येणार नाही. फक्त छातीचा भाग हा वरच्या दिशेने येईल आणि पूर्ण चेस्ट ओपन होईल तुमची आणि श्वास सोडताना पुन्हा तो खाली जाईल. तर पोटाचं हालचाल ह्याच्यामध्ये नाही आहे. हे थोरॅसिक ब्रीदिंग आपण करतो आहे. चालू असलेला श्वास सोडा. दीर्घ श्वास एकाच गतीने भरून घ्यायचा आहे. छातीचा भाग तुमचा वरती येईल. पूर्ण लक्ष आपल्या छातीच्या फासळ्यांकडे. सावकाश श्वास सोडायचा आहे हळूहळू.
त्या फासळा बंद होतील. पुन्हा सावकाश श्वास घेत घेत थोरॅसिक ब्रीदिंग. पूर्ण लक्ष आपल्या चेस्टवर. पोटाची काहीही हालचाल नाही, इथे फक्त चेस्टची हालचाल जाणवेल. पुन्हा दीर्घ श्वास सोडा. दीर्घ श्वसन सुरू ठेवायचे आहे. जितका दीर्घ श्वास घेता येईल तेवढा दीर्घ घ्यायचा आहे आणि अतिशय सावकाश समगतीने श्वास सोडायचा आहे. या पद्धतीने श्वसन चालू ठेवायचे आहे. दीर्घ श्वास घ्या आणि दीर्घ श्वास सोडा. पूर्ण लक्ष श्वासावर. डोळे बंदच आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये डोळे उघडू नका. श्वासावर लक्ष केंद्रित करा. शवासनामध्ये मनावरचे शरीरावरचे सगळे ताण निघून गेलेले आहेत. या थोरॅसिक ब्रीदिंगमुळे आपल्या सगळी वायुकोश जे आहेत ते भरले जाणार आहेत. आपल्या लंग्सची कॅपॅसिटी भरपूर असते. 5500 cc घेण्याइतकी. आपण नॉर्मल ब्रीदिंगमध्ये 500 cc हवा हात घेतो आणि बाहेर सोडतो. तर या थोरॅसिक ब्रीदिंगमुळे तुम्हाला दम लागणं वगैरे होणार नाही. भरपूर श्वास भरून घ्यायचा आहे आणि भरपूर श्वास हळूहळू सोडायचा आहे. यामुळे लंग्सची कॅपॅसिटी वाढेल आणि पूर्ण वायुकोश भरले जातील. मध्ये जर तुम्हाला वाटलं की थांबावंसं तर मध्ये थांबायचं, नॉर्मल ब्रीदिंग करायचं आणि पुन्हा दीर्घ श्वसन करायचं. पण सलग दीर्घ श्वसन करायचा प्रयत्न करा. काल आपण उदर श्वसन केलं होतं. आज आपण थोरॅसिक ब्रीदिंग करतोय. या दोन्हीमधला फरक तुम्हाला कळला असेल. चालू असलेला श्वास आवर्तन पूर्ण करा. चालू असलेलं संथ श्वसन. डोळे बंदच ठेवायचे. आता हात पोटावर न्यायचे. काल आपण जे उदर श्वसन केलं होतं ते आज पुन्हा करून बघणार आहोत. याच्यामध्ये आता श्वासपटल खाली येईल आणि पोट पुढे येईल. पूर्ण लक्ष पोटावर आणि श्वासावर. चालू असलेला श्वास सोडा. दीर्घ श्वास घ्या. पोट पुढे येईल. श्वासपटल खाली येईल. याच्यामध्ये श्वासपटलाला खूप छान मसाज होतो. पुन्हा श्वास सावकाश सोडा. पोट आत जाईल. दीर्घ सावकाश एकाच गतीने श्वास घ्या. पोट पुढे येईल. यामध्ये श्वासपटल खाली येईल. श्वास सोडताना श्वासपटल वर जाईल. दीर्घ श्वास सोडा. या दोन्हीही श्वासातला फरक तुमच्या लक्षात आला असेल. थोरॅसिक ब्रीदिंगमधला आणि उदर श्वसन जे आपण करतोय त्यामधला. चालू असलेलं आवर्तन पूर्ण करायचे आहे. उदर श्वसनाचं. डोळे बंदच ठेवायचे. हाताची ज्ञानमुद्रा. संथ श्वसन. पूर्ण लक्ष श्वासावर. आपल्या श्वासाकडे साक्षी भावाने पाहायचे. फक्त श्वासाकडे बघा. श्वसन आपण दीर्घ श्वसन केल्यामुळे मन अतिशय शांत झालेलं आहे. निर्विचार झालेलं आहे. मनावरचे सगळे ताण निघून गेलेले आहेत. त्या शांतीचा अनुभव घ्यायचा आहे. प्रार्थना म्हणणार आहे. डोळे मिटलेलेच ठेवायचे. ओम सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे सन्तु निरामयः.
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। केलेला योगाभ्यास ईश्वराला समर्पण करायचा आहे। मनामध्ये समर्पणाची भावना ठेवा। सावकाश दोन्ही हात डोळ्यावर न्या। त्यामध्ये उघडझाप करायची आहे पापण्यांची। प्रकाशाची जाणीव करून घ्या। पाय सरळ करा, पाय मोकळे करून घ्या। पायांची हालचाल करा आणि आपल्या कामाला लागा। आजचा आपला दिवस अतिशय सुंदर जाणार आहे। आपण सकाळी सकाळी या योगाभ्यासाचा आनंद घेतलेला आहे। आपल्याला कसं वाटलं योगाभ्यास केल्यानंतर ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि असेच आमच्याशी जोडलेले राहा। यानंतर आपण उद्या परत भेटणार आहोत आणि संकल्प आपण पहिल्याच दिवशी केलेला आहे की हा योगाभ्यास आपण आयुष्यभर करणार आहोत। तर उद्या परत भेटूया। धन्यवाद।